जय शिवराय, नमस्कार. स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलला. तर आज आपण खूप जबरदस्त असा व्हिडिओ घेऊन आलो आहे खूप दिवसानंतर. तर हो, सर्वांनाच माहीत आहे आता खूप दिवसानंतर आलो आहे आपण. तर कसं आहे, आजचा व्हिडिओ खूप जबरदस्त झाला आणि अशा प्रकारचा व्हिडिओ जो आहे तो तुम्ही अगदी 2 मिनिटामध्ये क्रिएट करू शकता. आणि हो, हा व्हिडिओ आपला लास्ट व्हिडिओ आहे 2023 मधला, कारण बाकी चॅनलवरती पण मला व्हिडिओ टाकायचे आहे लास्ट व्हिडिओ 2023चे, त्याच्यामुळे आपण या चॅनलवरती जास्त ॲक्टिव्ह दिसत नाही आहे तुम्हाला. ओके, तर काही विषय नाही, चला आपण जाऊ एडिटिंगकडे वळूया. तर तुम्हाला सिम्पली अलाइट मोशन इम्पोर्ट करायचं आणि डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची तुम्हाला लिंक दिली आहे. टेलिग्राम चॅनलला जॉईन करायचं आणि इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करायचं आहे. टेलिग्राम चॅनलला जॉईन करण्याचं कारण म्हणजे काय, तर तुम्ही सर्व मी जे PNG आणि फोटोज वगैरे यूज करतो ते तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळत असते. ओके, आणि जे काही आपण बीटमार्क शेक इफेक्ट आपण यूज केले आहे ते तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये त्याच्या डायरेक्टली तुम्हाला अलाइट मोशनच्या लिंक मिळून जातील. ओके, तर चला व्हिडिओला सुरुवात करून टाकूया. तर टेलिग्रामला जॉईन करा आणि हो, या व्हिडिओला शेअर करा, कारण हा व्हिडिओ श्री मनोज जरांगे सरांवरती आपण केला आहे, साहेबांवरती. तर त्याच्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ शेअर करायचा आहे तुमच्या मित्रांना आणि त्याला पण सांगायचं आहे अशा प्रकारे एडिटिंग करा आणि हा स्टेटस व्हायरल तुम्हाला करायचा आहे. ओके, तर चला सुरुवात करून टाकूया. तुम्हाला सगळ्यात पहिले अलाइट मोशन ॲप ओपन करायचं आहे. तुम्हाला लिंक मिळून जातील डिस्क्रिप्शनमध्ये, त्या तुम्हाला व्हेरीफाय करून इम्पोर्ट करून घ्यायचं आहे. इम्पोर्ट केल्यानंतर लास्ट व्हिडिओ 2023 अशा प्रकारची एक बीटमार्क मिळेल, ते तुम्हाला ओपन करून टाकायचे. ओके, त्या प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर आता तुम्हाला काय करायचं, स्टार्टिंगला येऊन प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये आल्यानंतर तुम्हाला एक PNG मिळून जाईल. तो PNG सिम्पली तुम्हाला इथे अशा प्रकारे काहीसा ॲड करायचा आहे. ओके, ही बीट आपण इथून कट करून घ्यायचे. मी ते इफेक्ट ॲड करताना केली होती, तर तुम्हाला ही अशा प्रकारे मायनस करून टाकायचे. ओके, त्यानंतर तुम्हाला इथे काय करायचं, समोर यायचं आहे, परत प्लसवरती क्लिक करायचं आणि मनोज जरांगे साहेबांचे जे तुम्हाला फोटो मिळतात ते तुम्हाला इथून घेऊन घ्यायचा. ओके, हा जर तुम्हाला फोटो अवेलेबल आहे आपल्या टेलिग्राम चॅनलला, तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन करून टाका. ओके, अशा प्रकारे इथून आपण कट देऊन आणि परत इकडे समोरचा पार्ट कट करू, त्यानंतर 2 पार्ट करायचे, त्यानंतर समोर परत 2 पार्ट करू, त्यानंतर समोर परत 2 पार्ट करू. ओके, अशा प्रकारे काहीसं तुम्हाला इथे फोटो ॲड करून घ्यायचं आहे. तर एक गोष्ट आपण विसरून गेलो, याला फिल कंपोजिशन एरिया करायचं राहून गेलं, तर तुम्हाला ते पण फिल कंपोजिशन एरिया करून मग तुम्ही कट केले तरी चालून जाईल. ओके, अशा प्रकारे काहीसं फिल कंपोजिशन एरिया आपण करून घेऊ सर्व फोटोला. ओके, बघू शकता आपला फोटो आता इथे अशा प्रकारे काहीसं सेट झालं आहे. तर तुम्हाला अशाच प्रकारे करून घ्यायचं. त्यानंतर हा वाला जो काही फोटो आहे याला तुम्हाला फिल कंपोजिशन एरिया करायचा आणि तुम्हाला जर साईज वगैरे वाढवायचं असेल तर तुम्ही वाढवू शकता. मी तुम्हाला जो आपला प्रिव्ह्यू बघितले त्या प्रिव्ह्यूमध्ये साईज वाढवला होता, तर अशा प्रकारे तुम्हाला साईज वाढवता येते, नो विषय. ओके, अशा प्रकारे तुम्ही सेट करू शकता, म्हणजे तुम्हाला असं वाटेल की आपले श्री मनोज जरांगे साहेब उभे आहेत असं तुम्हाला वाटू शकते. त्यामुळे तुम्ही याचा साईज पण वाढवू शकता किंवा नाही वाढवले तरी काही प्रॉब्लेम नाही. अशा प्रकारे काहीसं तुम्हाला वाढवायचं आहे. त्यानंतर ही जी आपण तुम्हाला ऑलरेडी मी लेअर दिली आहे ती लेअर तुम्हाला अशा प्रकारे वरती घेऊन यायचं आहे. ओके, वरती घेऊन आल्यानंतर आता परत इथे तुम्हाला PNG ॲड करायचा आहे, जो मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल करून दिला आहे. तर तो PNG तुम्हाला सिम्पली इथे ॲड करायचा आहे. ओके, ॲड केल्यानंतर अशा प्रकारे काहीसं आपण आपल्या PNGला वरती सेट करून घ्यायचं आहे. ओके, त्यानंतर ती पण लेअर आपली पूर्ण लास्टपर्यंत आपल्याला वाढवून घ्यायचं आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे, इथे इफेक्ट तुम्हाला द्यायचं आहे. तर त्याच्यासाठी सिम्पली आपण इथून बॅक येऊ, आपल्या आत्ताच्या प्रोजेक्टमध्ये जाऊ. त्या प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर इथे टेक्स्ट दिसेल, तर तुम्हाला हा इफेक्ट इथून कॉपी करायचा आहे. ओके, कॉपी केल्यानंतर परत आपण बॅक जाऊ आणि या प्रोजेक्टमध्ये जाऊ. तिथे आल्यानंतर हा जो आपला स्टार्टिंगचा टेक्स्ट आहे तुम्हाला इथे हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. ओके, अशा प्रकारे पेस्ट करून घेऊ आपण. पेस्ट केल्यानंतर लास्टवाला जो काही आपण टेक्स्ट PNG आहे त्याच्यावरती तुम्हाला इफेक्ट द्यायचं नाही आहे, ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. त्याच्यानंतर परत इथून आपण बॅक जाऊ, आपल्या प्रोजेक्टमध्ये जाऊ. सेकंडवाला इफेक्ट शेक 1 जो काही असेल तो तुम्हाला इथून कॉपी करायचा आहे. तो कॉपी केल्यानंतर परत आपल्या आत्ताच्या प्रोजेक्टमध्ये जायचं आणि या ज्या आपल्या मधामधल्या इमेजेस आहेत छोट्यावाल्या, या इमेजवरती तुम्हाला हा इफेक्ट अशा प्रकारे काहीसं पेस्ट करून घ्यायचं आहे. ओके, तर काही विषय झाला, आपण यावर्षी मराठा आरक्षणाचा मुद्दा चालू आहे पण त्याच्यावरती आपण एकही व्हिडिओ करू शकलो नाही, थोडेसे काहीसे प्रॉब्लेम होते त्याच्यामुळे. तर म्हटलं की शेवटचा व्हिडिओ आपण श्री मनोज जरांगे साहेबांवरती बनवला पाहिजे, त्यामुळे मी तुमच्यासाठी हा व्हिडिओ घेऊन आला आहे. ओके, अशा प्रकारे तुम्हाला तो इफेक्ट पेस्ट करायचा आहे. परत आपण इथून बॅक जाऊ आणि आपला जो काही लास्टवाला इफेक्ट असेल तो सिम्पली तुम्हाला इथून कॉपी करायचा आहे. अशा प्रकारे कॉपी केल्यानंतर परत आपल्या आत्ताच्या प्रोजेक्टमध्ये जाऊन आपला जो काही मोठावाला श्री मनोज जरांगे सरांचा इमेज आहे त्याच्यावरती तुम्हाला अशा प्रकारे काहीसं
पेस्ट करून घ्यायचं आहे. ओके, एकदम खास इफेक्ट तुम्हाला इथे बघायला मिळून जाईल. त्यानंतर तुम्हाला तुमचा लोगो वगैरे ॲड करायचा आहे आणि हा व्हिडिओ तुम्हाला तुमच्या फोनमध्ये एक्सपोर्ट करायला सुरुवात करून टाकायची आहे. ओके, तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. तर सिम्पली व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला शेअर करायला विसरू नका. कमेंट्स तर तुम्हाला नक्की करणे आहेत आणि मटेरियल सर्व आपल्या टेलिग्राम चॅनलला मिळून जाईल. तसेच इंस्टाग्रामला फॉलो करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला भेटूया 2024मध्ये. तर आपला नवीन वर्ष तर तसं गुढीपाडव्याला येतो, पण आपण कॅलेंडरनुसार 2023 आता खतम होत आहे आणि 2024 चालू होत आहे. तर भेटूया 2024मध्ये. तर चला, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.